नमस्कार मैत्रिणींनो. तर बघा इथं मी हुक पट्टी लावणार होते आणि ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. तर बघा मी इथे एक ट्रिक सांगणार आहे, जी आपण हुक आणि आयची पट्टी लावतात ना, हे असं क्रॉसमध्ये काय करायचं, त्याला शिलाई मारून घ्यायचं. क्रॉसमध्ये जर त्या पट्टीला शिलाई मारून घेतलं ना वरच्या साईडने फोल्ड करून, तर ते असं आपला ब्लाऊजचा जो गळा असतो ना, त्या गळ्याच्या वरच्या साईडला बिलकुल येणार नाही. आणि इथं तुम्ही रिझल्ट देखील बघू शकतात. मी तुम्हाला दाखवणारच आहे रिझल्ट देखील. अशी केलेलं ना हुक आणि आयपट्टी एकदम छान आणि एकदम फिनिशिंगमध्ये दिसतात. तर बघा ही तुम्हाला हा रिझल्ट बघा. ही आहे आपली हुक पट्टी. जे दोरे असतील ते देखील मी कट करून घेतलेले आहेत. आणि बघा गळ्याला देखील किती छान एकच नंबर फिनिशिंग वगैरे आलेली आहे, बघू शकतात तुम्ही. जे काही दोरे वगैरे असतील ते कट करून टाकायचं. फिनिशिंग म्हणजे काय असतं, दोरे वगैरे अजिबात दिसले नाही पाहिजेत, हीच तर असते फिनिशिंग. त्यानंतर मला करायची होती आयपट्टी. तर आयपट्टीला देखील मी तुम्हाला जवळून दाखवते. इथे खडून आवडलंच आहे. सुरुवातीला थोडंसं सरळ आणि नंतर क्रॉसमध्ये अशी पट्टी घ्यायची आहे. ते अगोदरच मी फोल्ड करून घेतलेली आहे. आणि आयपट्टी ही मी 4 इंचाची घेतलेली आहे. आणि आपलं ब्लाऊज पीसचं आहे ना, ते काय करायचं आहे, म्हणजे त्याच्या उलट्या साईडने आयपट्टी लावायची आहे. जसं की व्हिडिओमध्ये ना तुम्हाला दिसतं. त्यानंतर असे कट्स मारून घ्यायचे. त्यावर एक लागलीच दाबटीप घ्यायची आहे. दाबटीप दिल्याने फिनिशिंग पण छान येते. ह्या काही टिप्स आहेत, ते तुम्ही नक्कीच फॉलो करा. आणि हे मी काय केलेलं आहे, असं अर्धा इंचाच्या अंतराने असं मी फोल्ड करून घेतलेलं आहे, बघू शकतात. अगोदर अर्धा इंच फोल्ड केलं आणि नंतर जसं आपलं जेवढी फोल्ड होते ना पट्टी, तेवढी फोल्ड पट्टी करून घ्यायची आहे. कारण मी एकदम व्यवस्थित म्हणजे 4 इंचाचीच पट्टी घेतलेली, त्याच्यामुळे हीच ट्रिक इथे कामी पडते. तर बघा याला देखील किती छान फिनिशिंग आली आहे. आणि मी इथं हे आय करून घेतलेले. आता आय कसे करायचे आहे, जसं की व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतं ना, अशी सुई वळवून घ्यायची. तिथे तशीच सुई ब्लाऊजमध्ये घालून ठेवायची आणि वळवून घ्यायची. हे असं झिगझॅग प्रकारे तुम्ही आय करू शकतात आणि एकदम छान येतात. जसं की आपण रेडीमेड ब्लाऊज घेतो तसं. तर माझ्या चॅनलला अशाच ट्रिक पाहण्यासाठी नक्कीच लाईक, शेअर आणि